सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. तीच कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात. राजन ऐक, राजा सत्यव्रताच्या इच्छेकरता माझ्या भगवंताने मत्स्य अवतार धारण केला. भगवंताचे जे अनंत अवतार, आपण प्रश्न विचारला होता की भगवंताचे किती अवतार आहेत, हे सगळे अवतार मला शुकाचार्य महाराज सांगत आहेत. राजन ऐक, सत्यव्रत नावाचा राजा आहे ज्याच्या जीवनामध्ये सत्याशिवाय दुसरं काहीच नाही. आलं का लक्षात? फक्त सत्य. अशा सत्यव्रत्यासाठी माझ्या भगवंतांनी मत्स्य अवतार धारण केला आणि वेदांची रक्षा केली. आलं का लक्षामध्ये? शुकाचार्य म्हणतात, राजन भगवंताचे एकूण 24 अवतार आहेत. अंश त्याचं 6 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. अंश, अंशांश, कला, अभिनिवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे 6 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. राजन भगवंताचे 24 अवतार आहेत, त्यात प्रमुख 2 अवतार आहेत. आलं का लक्षामध्ये? प्रमुख 2 अवतार आहेत. ते 2 अवतार म्हणजे राम आणि कृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण, हे 2 अवतार पूर्ण आहेत. आता ज्ञानोबरांनी अभंगामध्ये वर्णन केलं. ज्ञानोबरा बोलतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी, 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी. हृदय मंदिर स्मरकारी, हृदय मंदिर स्मरकारे, हृदय मंदिर स्मरकारे. आपुली आपण करा सोडवून, 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 आपुली आपण करा सोडवून. बोलिए गोपाल कृष्ण भगवान के जय. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन ज्या वंशामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला तो वंश म्हणजे सूर्यवंश आहे. कोणता वंश? सूर्यवंश. आदिनारायण, त्या आदिनारायणाचे पुत्र आहेत ब्रह्मा. ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची, मरीचीचे कश्यप, कश्यपाचे सूर्य, सूर्याचे वैवस्वत मनु. या वैवस्वत मनुच्या वंशामध्ये नभग नावाचे राजे झाले. नभग, आलं का लक्षामध्ये? या नभगाची पुढे नाभाग आणि नाभागाचे अंबरीश. कोणते? अंबरीश. ज्या अंबरीश राजाने एकादशीचे व्रत केलं. कोणतं व्रत? एकादशीचे. आणि आपलं भाग्य आज निर्जला एकादशी आहे. एकादशीचं व्रत हे 3 दिवसाचं असतं. दशमी, एकादशी आणि द्वादशी. दशमीला एक वेळेस भोजन करायचं, एकादशीला पूर्ण उपवास, निर्जला उपवास, आणि द्वादशीला सकाळी सूर्योदयाला पारणं सोडायचं. महान भगवत भक्त अंबरीश आहे.
दशमी एक महान भगवत अंबरीश राजा आलं का लक्षामध्ये. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहरणी से मुखी नाम, गायीन अहरणी से मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासी. जीवनामध्ये एकादशीचं व्रत अति आवश्यक. दुसरे उपवास तुम्ही करा की न करा, अपवाद जे वृद्ध आहेत, छोटी मुलं आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत किंवा ज्यांना आजार आहे, हे यांना अपवाद आहे, यांना सूट आहे. परंतु तुम्ही आम्ही जीवनामध्ये एकादशीचं व्रत केलंच पाहिजे. एकादशी व्रत न करस, जर नाही केलं तर काय गती आहे महाराज. म्हणून आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये बाकीचे उपवास करा की नका करा, परंतु एकादशीचं व्रत अर्थात उपवास केलाच पाहिजे, तो कोणी असो. आलं का? याच्यासारखं दुसरं व्रत नाही. आता हे व्रत सोडून देऊन दुसरेच व्रत लोक करतात बर का. मला तर त्याचा काही म्हणजे टीका करायची नाही, ते पण करा, करू नका मी म्हणणार नाही. चला चला सत्य गेले भोळ्यावरी, असत्याचे चाले थोरी. एकादशी सारखं व्रत अंबरीश राजाने केलं महाराज. आणि आज अंबरीशाच्या घरी आमचे गुरुजी वैकुंठवासी मृदंग महर्षी पांडुरंगजी महाराज वैद्य बाबा ते आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, बुवा नाही जमली निर्जला एकादशी, गाढवासारखं चरा. काय म्हणायचे? गाढवासारखं चरा परंतु एकादशी धरा. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या 2 कप चहा, 8-9 वाजता साबुदाणा खिचडी, अर्धा डझन केळं, 2-3 शेप, पावशेर द्राक्षी, 1-1.5 टरबूज, अलग लक्षामध्ये परत चिक्कू, पुन्हा संध्याकाळी पेंड खजूर, बगर, आमटी, एवढं. परत आंबे वरून, सध्या आंब्याचं सीझन आहे, एवढं खा परंतु एकादशी धरा. अंबरीशाने एकादशीचे व्रत केलं. आणि आज द्वादशीला पारणं सोडण्याचा वेळ आहे. अंबरीशाकडे दुर्वास आले. कोण आले? दुर्वास. अंबरीश राजाने स्वागत केलं. बरं झालं की एक महात्मा साधू आमच्या घरी आलाय पारणं सोडण्यासाठी, द्वादश सोडण्यासाठी. हो, स्वागत केलं आणि सांगितलं, महाराज हो माझं भाग्य आहे. अहो भाग्यम महो भाग्यम, हो धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. तुम्ही अनायासाने माझ्या घरी आलात. लवकर स्नान करून या, मी तोपर्यंत तुमची भोजनाची व्यवस्था करतो. आता हे नावातच यांच्या दुर्वास. महाराज इकडे गंगा स्नानासाठी शिष्यांसोबत. अंबरीशाने सांगितलं फक्त एकच करा, सूर्य उगवायच्या आत परत या, माझा नियम आहे. पारणं सोडायचं. सूर्य उगवला तरी यांची येण्याची कल्पना नाही, चाहूल नाही. काय करावं? धर्मसंकट आहे. पारणं नाही सोडावं तर व्रताचा भंग होईल. बरं सोडावं तर हे साधूंचा अपमान आहे. काय करावं? म्हणून केवळ एक पाण्याचा बुंद घेऊन, तीर्थ घेऊन व्रत सोडलं. जसं पाणी ग्रहण केलं
एवढ्यामध्ये दुर्वास आले आणि त्यांनी पाहिलं, अरे तू मी येण्याच्या अगोदर तू वृत्त सोडलं. महाराज रागाने लाल गुंद होऊन क्रोधाने, बस परिणाम अंबरीश राजाला दुर्वास मुळी छळायला आले. परिणाम भगवंताला देखील सहाय्य झालं नाही. शेवटी महाराज भगवंताचं सुदर्शन चक्र त्या दुर्वासांच्या पाठीमागे लागलं. कोणाच्या? हो, दुर्वासांच्या. ते चक्र दुर्वासांच्या पाठीमागे लागल्यामुळे दुर्वास पळत सुटले. पृथ्वी तलावर स्वर्गात गेले, देवताकडे. देवताने सांगितलं आमच्याकडे विलास नाही. वैकुंठात गेले, विष्णूकडे. भगवान हे तुमचं सुदर्शन चक्र, त्याला आवरगा. भगवान म्हटले तू ज्याचा अपराध केलास त्याच्याकडे जा. तेव्हा परत वैकुंठावर दुर्वास पृथ्वी तलावर आले. याचा कालावधी हजारो वर्ष उलटून गेली होती. अंबरीश दुर्वासांची वाट पाहत उभा होता, हातामध्ये तांब्या तसाच आहे पाण्याचा. हो, ते सुदर्शन शांत झालं. नवे नवे या अंबऋषी राजासाठी माझ्या भगवंताने 10 अवतार घेतले. अंबऋषी साठी जन्म सोशिये दुष्ट निर्दाळिले किती एक. बरं का, भगवंताने अनंत अवतार या अंबऋषीसाठी घेतले. असा महान भगवत भक्त अंबरीश राजा. या अंबरीशाच्या नंतर अंबरीशाच्या कुळामध्ये यवनांश नावांचे राजे जन्माला आले. त्यांच्या पोटी मानधाता. या मानधाताला 50 मुली होत्या. तुम्ही आम्ही घरामध्ये 2 मुली झाल्या तर कंटाळतो, अवघड आहे. आता अलीकडे लोकांना मुलगीच नको आहे. मला वाटतं मी सांगण्याची आवश्यकता नाही. मुली नको आहेत, मुलगा पाहिजे. का तर कुलाचा कुलदीपक म्हण. आता हा कसा कुलदीपक आहे देव जाणे. हा, मी काल बोललो मुली काही कमी आहेत का? नाही मला. मुलगी तुमच्या 2ही कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य मुलीमध्ये आहे. अलग लक्षामध्ये 2ही कुळाचा, आई वडिलांच्या कुळाचा आणि ज्या घरामध्ये दिलं त्या घराच्या कुळाचा उद्धार करण्याची ताकद सामर्थ्य मुलींमध्ये आहे. म्हणजे मुलापेक्षाही मुलगी ही श्रेष्ठ आहे मामा. परंतु आपल्या डोक्यामध्ये वेडं खूळ बसलेला आहे. अलग लक्षात. एक मुलगी झाली तर बस म्हणतो. मानधाताच्या घरी 50 मुली. किती मुली? 50 मुली. एक ध्यानात घ्या, एका मुलीचं कन्यादान केल्याच्या नंतर पृथ्वी दान केल्याचं पुण्य प्राप्त होत असत. कन्यादान करण्यासाठी भाग्य लागते. अलग लक्षामध्ये. म्हणून जीवनामध्ये कन्यादान घडलं पाहिजे. 50 मुली आहेत मानधाताला. आणि महाराज त्याच कालखंडामध्ये समुद्राच्या तळाला शोभरी नावाचे ऋषी समाधी लावून बसलेले तप साधना करत आहेत. शोभरी नावाचे ऋषी. आणि खाली समुद्राच्या तळाला पाण्यामध्ये त्यांनी माशांचं मैथून पाहिलं. पुन्हा त्या शोभरींनी. आणि त्यांच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. माशाचं मैथून पाहिल्याच्या नंतर आपण जर विवाह केला असता तर. समाधी उत्थान केला आणि वर आली. आता हे म्हातारं 100च्या पुढे गेलेलं म्हातारं शोभरी नावाचं काय करावं. सरळ शोभरी ऋषी मानदाताच्या घरी आले आणि मानदाताला म्हणले मला लग्न करायचं. आता हा राजा, त्याला होय म्हणता येणार नाही म्हणता येणार. ते म्हणले ठीक आहे तुमची जशी इच्छा तशी. नाही म्हणावं तर हा बाबा शाप देईल नसलेला. मला विवाह करायचा आहे आणि मला असं कळालं की तुझ्याकडे 50 मुली आहेत. मानदाता म्हटले बरोबर आहे, माझ्याकडे 50 मुली आहेत. मग त्यातली एक मुलगी मला दे, तिच्यासोबत माझा विवाह लावून. मानदाताने विचार केला माझ्या तरुण असणाऱ्या मुली, रूपमान सौंदर्यवान, हे म्हातारं जीर्ण झालेलं, याला कोण पसंत करणार. आता याच्या तोंडामध्ये दात नाही राहिला,
हातामध्ये काठी, याला कशा पसंत करते? सहज मानदाता बोलले, माझ्या कोणत्याही मुलींनी तुम्हाला पसंत करू द्या, मी द्यायला तयार आहे, मी विवाह लावून देतो. महाराज, या शोभरी ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने असं सौंदर्य निर्माण केलं, असं सौंदर्य यष्टी शरीर, आणि 50 मुली समोर उभा केल्या मानदाते, आणि सांगितलं, हो ऋषी म्हणतात की मला विवाह करायचा आहे, तुमच्यापैकी बघता काय तोंडाकडे? त्या 50ला 50 म्हणल्या, बाबा आम्हाला यांच्यासोबत लग्न करायचं. मानधाताचा नाविलाज झाला, शेवटी 50 मुली त्या शोभरी ऋषींना द्यावं लागलं. आलं का लक्षामध्ये? असा हा या मानधाताच्या नंतर याच वंशामध्ये, याच कुळामध्ये त्रिशंकू झाले. या त्रिशंकूच्या पोटी महान राजा हरिश्चंद्राचा जन्म झाला. मी का बोला? त्रिशंकूच्या पोटी राजा हरिश्चंद्र. कोण ओळखत नाही त्या राजा हरिश्चंद्राला? सत्यवती राजा आहे. अरे, ज्याने स्वप्नामध्ये ब्राह्मणाला आपलं स्वतःचं राज्य दान केलं होतं, स्वप्नामध्ये, ते प्रत्यक्षामध्ये दान करून मोकळा झाला. राजा हरिश्चंद्र आणि तारामती. आलं का लक्षामध्ये? तुम्ही जर कधी काशीला गेले तर राजा हरिश्चंद्राचा नावानं घाट आहे त्या ठिकाणी, ज्या घाटावर त्याने त्या डोब्याचं काम केलं. आलं का लक्षामध्ये? प्रेत जाळण्याचं काम केलं. असा महान राजा हरिश्चंद्र. बर का? या हरिश्चंद्राच्या नंतर भाऊक आहे. भाऊकाची सगर आहे. सगरांना दोन पत्न्या आहेत, 60 मुलं. या 60 मुलांनी कपिलांचा अपमान केला. जे कपिल अरण्यामध्ये निघून गेले होते, आपण पाहिलं सांख्यशास्त्राचे जनते, त्यांचा अपमान केला. आपलं इंद्राने कपिलांच्या आश्रमामध्ये घोडा आणून सोडला, आणि बर का, नंतर कपिलांनी शाप दिला, ते जळून भस्म झाले. हो, 60,000 पुत्र जळून भस्म झाले. आणि पुढं आता यांचा उद्धार कसा करायचा? उशाप मागितला, महाराज क्षमा करा, माझ्या मुलांना कळालं नाही. कपिलांनी सांगितलं, जो कोणी गंगेचं तीर्थ आणेल तेव्हा यांचा उद्धार होईल. आता गंगेचं तीर्थ आणायचं कोण? गंगा वैकुंठामध्ये, बरं का? हो. तेव्हा ती गंगा आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. असमंजस, अंशुमानाचे दिलीप झाले. दिलीपाने प्रयत्न केले, गंगा आली नाही. आलं का लक्षामध्ये? खूप तप केलं, परंतु गंगा प्रगट झाली नाही. या दिलीपाच्या पोटी महान राजा जन्माला आला, ज्याचं नाव आहे भागीरथ. आलं का लक्षामध्ये? भगीरथाने अनंत तप केलं, अनंत तप. गंगा माता प्रसन्न झाली. हो. आणि महाराज, गंगा निघाली भगवंताच्या, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून. काय करावं? जर गंगेचा वेग एवढा होता, शेवटी भगवान शंकराने विचार केला, ही जर वरून निघालेली गंगा वैकुंठातून कमंडलूतून खाली पडली तर पाताळामध्ये जाईल. म्हणून निघालेली गंगा भगवान शंकराने आपल्या जटेमध्ये डोक्यावर धारण केली, तिचा वेग कमी केला, आणि हिमालयातून ती गंगा खाली निघाली, ज्याला तुम्ही आम्ही गोमुख म्हणत असतो. भगीरथ पुढे आहे, गंगा पाठीमाग आहे. तिचा आवाज ओघ एवढा जोराचा आहे, वेगाने वाहणारी ही गंगा हिमालयाच्या खाली जानव्य मुनींचा आश्रम आहे, जानव्य ऋषींचा. त्या आश्रमातून ती गंगा पुढे जाणार. जानव्य ऋषीने विचार केला, अरे बापरे, माझ्या आश्रमातून निघाली का तू? भगीरथ पुढे आहे, जान्हवीने ती आली, येणारी गंगा पूर्ण प्राशन केली. गंगा गुप्त झाली. भगीरथानं इकडं तिकडं पाहिलं, गंगेचा आवाज येत नाही. गंगा पाहिलं तर जान्हवी मुनींनी ती गंगा प्राशन केलेली. परत विनंती केली, महाराज, माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे. म्हणून ऋषींनी पुढे ती आपल्या जांगेतून बाहेर काढली. तिथून पुढे तिचं नाव जान्हवी झालं. अशी ही गंगा पुढे आणली. आणि महाराज,
या गंगेनच कपिलांनी शाप दिलेल्या सगरांच्या 60,000 पुत्रांचा उद्धार झाला. गंगा ही अत्यंत पावन आणि पवित्र आहे. आजही तुमचा आमचा उद्धार करण्याची ताकद गंगा स्नानामध्ये आहे. म्हणून जीवनात एक वेळेस तरी गंगेचं स्नान घडलं पाहिजे. अलग लक्षामध्ये नाही जमलं तर घरी बसल्या बसल्या आपापल्या घरी देखील स्नान करताना रोज सकाळी गंगेचं नामस्मरण करून आपण स्नान केलं पाहिजे. हर गंगे हर हर गंगे हर गंगे हर हर गंगे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जल संगीन संधी कुरु. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. अरे लक्षामध्ये अशी ही गंगा पावन आणि पवित्र आहे. भगीरथामुळे त्यांच्या कुळाचा उद्धार झाला. अलग लक्षामध्ये आणि आज तुम्ही आम्ही स्नान करून गंगेचं तीर्थ घेऊन तुमचा आमचाही उद्धार होतो. हे सामर्थ्य त्या गंगेचं आहे. या भगीरथाच्या कुळामध्ये पुढे श्रुत झाले. श्रुताचे सुधांशु आणि सुधांशीच्या पोटी राजा खटवांग, ज्याची कथा आपण थोडक्यात पाहिली. राजा खटवांग, खटवांगाचे दीर्घ भाऊचे रघु हा सूर्यवंश आहे. रघु दीर्घ भाऊचे रघु आणि महाराज हा रघु एवढा महान होता की या रघु राजाच्या नावामुळेच या सूर्यवंशाला पुढे रघुवंश हे नाव पडलं. अलग लक्षामध्ये रघुवंश. आणि या वंशामध्ये रघुच्या पोटी दिलीपाचे आज आणि आजाच्या पोटी दशरथांचा जन्म झालेला आहे. राजा दशरथ कोण ओळखत नाही दशरथाला. अयोध्या नरेश दशरथ आहे. दशरथाला 3 धर्मपत्न्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. परंतु घरामध्ये पुत्र संतती नाही. असं म्हटलेलं आहे, पुत्रहीनस्य राज्यम ते सर्व दुःखाय कल्पते. सर्व काही आहे परंतु घरात पुत्र नाही, काय करावं. म्हणून वशिष्ठांना विचारलं. महाराज वशिष्ठांनी सांगितलं पुत्र कामेष्टी याग करा. आलं का लक्षामध्ये. पुढे पुत्र कामेष्टी याग केला आणि वशिष्ठ महाराज त्यांना एक फळ देतात आणि सांगतात आपल्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांना हा प्रसाद नेऊन द्या, जेणेकरून तुम्हाला पुत्र संतती प्राप्त होईल. आता 3 राण्या असल्यामुळे आणि एकच फळ म्हणून बरोबर 3 भाग केले पुन्हा आणि दिले. ही पण कथा आहे. आणि आपल्याकडे परंपरेने अशी कथा आपण ऐकतो की राजा दशरथ अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारीसाठी गेले. शिकार करण्यासाठी बराचसा वेळ होऊन गेला. एका सरोवराच्या काठावर ध्यानस्थ आहे आणि त्याच खालखंडामध्ये श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा भारत भ्रमण करण्यासाठी घेऊन निघालेला. तहानेने व्याकुळ असणारे आई वडील श्रावणा अरे खूप तहान लागलेली, पाणी हवंय. म्हणून ते खांद्यावरली कावड एका वृक्षाच्या सावलीला ठेवून पाण्याच्या शोधामध्ये श्रावण बाळ त्या सरोवराच्या काठावर येतो आणि हातात असलेला कमंडलू सरोवरात पाण्यात बुडवतो. तो आवाज ऐकून दशरथाने बाण मारला. तो बाण श्रावणाला छातीमध्ये लागला. हो आणि किंकाळी सोडून धारातीर्थी श्रावण पडला. दशरथ राजाने विचार केला, अरे बापरे, आपल्या हातून चुकून पशुला बाण न लागता कोणातरी व्यक्तीला बाण लागलेला आहे. दशरथजी पुढे येतात. कोण? श्रावण विवळतो. महाराज मी श्रावण, माझे आई वडील आहे, अंत आहे आणि त्यांना भारत भ्रमण तीर्थयात्रा करून घेण्यासाठी मी निघालेलो आहे. तुम्ही कोण आहात? दशरथजी म्हणतात मी अयोध्या नरेश दशरथ आहे. माझ्या हातून अरे चुकून तुला बाण लागलाय, बेटा मला क्षमा कर, माफ कर, मी तुझा अपराधी. श्रावण बाळ बोलतो महाराज हो
याला कोण टाळू शकतो? हे प्रारब्ध आहे. परंतु एक काम करा, मी काही वेळामध्ये जाणार आहे. माझे आई वडील तहानेने व्याकुळ आहेत. माझी विनंती आहे त्यांना एवढं पाणी नेऊन पोहोच करा. कोण बोलतो? श्रावण बाळ. आणि महाराज श्रावण बाळाने देह त्याग केला. तो पाण्याचा कमंडलू घेऊन दशरथजी महाराज ज्या झाडाखाली श्रावण बाळाचे आई वडील आहेत त्या ठिकाणी येतात. ती येण्याची चाहूल त्यांना लागली आणि त्यांनी आवाज दिला. कोण? दशरथजी शांत आहे. बाळ श्रावण, अरे खूप वेळ झाला, पाणी भेटलं का नाही? दशरथजी काही बोलत नाही. का बोलत नाही? हळूच पुढे येऊन दशरथजी महाराज ते पाण्याचा कमंडलू आई बाबांच्या हातामध्ये देतात. तो कमंडलू घेत असताना जेव्हा स्पर्श होतो तेव्हा श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, कोण? आमचा श्रावण दिसत नाही, कोण आहेत तुम्ही? त्यावेळेस दशरथजी म्हणतात, मी अयोध्या नरेश दशरथ आहे. दशरथ? आणि आमचा बाळ श्रावण? काय बोलणार? तुम्ही पाणी घ्या सांग. नाही, अगोदर सांग. अरे आमचा बाळ एकुलता एक बाळ आहे, ते कुठं आहे? दशरथजी बोलतात, क्षमा असावी, अनावधानाने माझ्या हातून मर्ममेधी बाण तुमच्या बाळाला लागला आणि तो गतप्राण झालेला आहे. अरे अरे महाराज श्रावण बाळाचे आई वडील त्या विवळण्यामध्ये दशरथ राजाला देखील शाप देतात. दशरथा, अरे आमचा एकुलता एक बाळ तू ठार केलास. एक ध्यानात घे, तो आम्हाला तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता. आम्ही तहानेने व्याकुळ होतो आणि तू त्याला ठार केलंस ना. आम्ही जसे पुत्र वियोगाने या ठिकाणी देहत्याग करीत आहोत, तू देखील पुत्र वियोगाने देहत्याग करशील. शाप दे. आता शाप म्हणावं का वरदान काही कळेल. इकडे एका अंगाला दुःख आहे तर दुसऱ्या बाजूला आनंद आहे. या अवस्थेमध्ये दशरथजी महाराज अयोध्येमध्ये येतात. कथापाक विस्तारण आहे, कारण रामायण हे महाकाव्य आहे. हे 3 भाग कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयीला दिले. कैकेयी रुसली, मी पट्टराणी. आणि एवढ्यामध्ये कैकेयीच्या हातामध्ये असलेला तो प्रसाद, पिंड घारिणी झडपिला, अंजनीने तो शेबिला. बरं का, आकाश मार्गे असणारी घारीने तो प्रसाद उचलला महाराज आणि ऋषमुख पर्वतावर अंजनी माता भगवान शंकराच्या ध्यानामध्ये आहे. आठविला मनी सदाशिव. तो घारीच्या मुखातला पिंड, तो प्रसाद झोळीमध्ये पडला. तो प्राशन केला. पुढं हनुमंतरायाचा अवतार झाला. इकडं आता काय करावं? 2च भाग राहिले. कैकेयीची समजूत काढायची म्हणून परत कौशल्याच्या भागातला अजून एक भाग केला आणि सुमित्रेच्या प्रसादातला अजून एक भाग करून कैकेयीला दिला. आलं का लक्षामध्ये? आणि पुढं या दशरथाच्या घरी महान तुमचं आमचं सर्वांचं आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म कौशल्याच्या उदरी झालेला आहे. सर्वांनी एकदा जय जयकार करायचा आहे. बोलिए प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणजी महाराजांचा शेषाचा अवतार यांचा अवतार झालेला आहे. कैकेयीच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न यांचा अवतार झालेला आहे. आलं का लक्षामध्ये? चैत्र वैद्य नवमी माध्यानासी दिनकोर पळवरी होय स्थिर. नामदेव महाराज वर्णन करतात. महाराज आज अयोध्येमध्ये आनंदाला पारावार नाही. आपण एक 5 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत इथे, बरं का? 5 मिनिटाची. झाले राम राज्य काय उणे आम्हाचे, धरणी धरी पिके गाई ओळी जामते, धरणी धरी पिके गाई ओळी जामते.
राज्य काय उने आम्हासी धरणी धरी पिके गाई होई रामैसे धरणी धरी पिके गाई होई रामैसे राम वेळो वेळाने गावोई दयिता कांडिता जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई आनंदाला पारावर नाही. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार राजा दशरथाच्या घरी झालेला आहे. आलं का लक्षामध्ये? क्रमाक्रमाने नामकरण विधी आणि आज अयोध्येमध्ये विश्वामित्र येतात. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विश्वामित्र येतात आणि विश्वामित्र राजा दशरथाला विनंती करतात, राजन ही तुझी मुलं मला हवी. विश्वामित्राकडे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि वाटेमध्ये जाता जाता माझ्या प्रभूंनी ताडिकेचा वध केलेला आहे. ताडिका राक्षसीने नंतर सुभान याला देखील वैकुंठाची प्राप्ती करून दिलेली आहे. मारीच नावाचा राक्षस याला लंकेत फेकून दिलं. एकच बाण असा मारला, तो लंकेमध्ये जाऊन पडला महाराज. आणि वाटेमध्ये जाताना गौतमी ऋषींची धर्मपत्नी अहिल्या जी शिळा होऊन पडली होती. आलं का लक्षामध्ये? कथा तुम्ही नेहमी श्रवण करता. त्या अहिलेचा उद्धार माझ्या प्रभूंनी केला, स्पर्श केला आपल्या चरणाचा आणि अहिलेचा उद्धार केला. आलं का लक्षात? पुन्हा भगवंताने अहिलेचा उद्धार. आज विश्वामित्र प्रभू रामचंद्राला जनकपुरी अर्थात मिथिला नगरीमध्ये घेऊन येतात. कोण? विश्वामित्र. की ज्या ठिकाणी स्वयंवर आरंभ केलेला आहे मिथिला नगरीमध्ये, माता सीतेचं स्वयंवर त्या ठिकाणी आहे. हो, माता सीता स्वयंवर, आणि त्या स्वयंवरासाठी हजारो राजे महाराजे एकत्रित झालेले. जो कोणी हा ठेवलेला शिवधनुष्य मोडेल त्याच्या गळ्यामध्ये वरमाला माता सीता घालणार, हा पण आहे. जो शिवधनुष्य भगवान शंकराने परशुरामाला दिला होता आणि परशुरामाने राजा जनकांच्या घरी तो शिवधनुष्य ठेवला होता, सोपवला होता. 10,000 हत्तीची ताकद ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला तो शिवधनुष्य हलायचा, एवढं त्याचं वजन. आणि सहज एके दिवशी खेळता खेळता लहानपणी माता सीतेने परशुराम जनकांना भेटण्यासाठी आलेले ते शिवधनुष्य जमिनीवर ठेवलेलं. लहान लेकर जसं ते काठीला घोडा म्हणून खेळतात तसं शिवधनुष्य उचललं, गाडी घोडा खेळत निघाला. कोण? सीता माता. परशुरामाने विचार केला, अरे बापरे, हे कोणी सामान्य नाही,
आलं का लक्षामध्ये? आणि सांगितलं राजन हे सामान्य आहे. जानकीचा विवाह याच्या सोबत होईल की जो कोणी या शिवधनुष्याला दोर लावेल. म्हणून तो शिवधनुष्य तिथंच ठेवलेला. आज माता सीता उपवर झालेल्या आहेत आणि त्या माता सीतेचं स्वयंवर राजा जनकाने ठेवलेलं आहे. त्या स्वयंवरासाठी हजारो राजे महाराजे जनकपुरीमध्ये आलेले. त्या राजा महाराजांमध्ये लंकापती रावण पण आलेला. दशानन रावण अनेकाने प्रयत्न केले, शिवधनुष्य हल्ला नाही. त्यामध्ये रावणानेही प्रयत्न केला, शिवधनुष्य उचललं कुठपर्यंत? अर्ध्यापर्यंत. परंतु शेवटी पेलवलं नाही, छातीवर घेऊन पडला, जमिनीवर कोसळला. हजारो राजे महाराजांनी शिवधनुष्य उचलून पूर्ववत ठेवलं. आणि याच्यानंतर विश्वामित्राने प्रभू रामचंद्रांना खुणवलं, प्रभू मला क्षणाचाही विलंब न करता. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने आपल्या गुरुजनांचं दर्शन घेतलं आणि सहज एका हाताने तो शिवधनुष्य उचललं आणि काळ दिवशी त्याला दोर लावताना ते भंग झालं. सर्वांनी जय जयकार केला प्रभू रामचंद्राच्या नावाचा. आणि माता सीतेने वरमाला प्रभूच्या गळ्यामध्ये घातली. स्वयंवर झाले सीतेचे. त्याच ठिकाणी लक्ष्मणाचा विवाह उर्मिले सोबत झाला, भरताचा मांडवी सोबत, शत्रुघ्न महाराजांचा श्रुतिकेती सोबत झाला. ही चारही भावंड आपल्या धर्मपत्न्या घेऊन परत अयोध्येमध्ये येतात. आता राजा दशरथ बर का यांचा पुनश्च मोठ्या थाटामाटामध्ये विवाह संपन्न करतात. आणि राजा दशरथाने विचार केला की आता राज्यकारभार ज्येष्ठ मुलाकडे सोपवला आणि आपण भगवंत चिंतनासाठी निघून गेलं म्हणजे बरं आहे. म्हणून निर्णय घेतला की हा राज्यकारभार प्रभू रामचंद्राकडे सोपवायचा. राज्याभिषेक ठरला. आणि ही बातमी जेव्हा कैकेयीला कळाली, महाराज कैकेयीच्या आनंदाला पारावार नाही. माझा राम राजा होणार आहे एवढा आनंद. ती सगळी सजावट करण्यामध्ये कैकेयी उत्साहाने आनंदाने सगळं पाहते. परंतु मंत्रीने येऊन सांगितलं, अगं वेडी झाली का काय करतेस? कैकेयी बोलली, माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कोणाच्या रामाचा? माझ्या रामाचा. हे राम तुझा आहे? कोण म्हणते तुझा राम? अगं तुझा राम नाही, तो कौशल्याचा राम. महाराज कान भरली. आणि ज्या आनंदाने कैकेयी सगळं काम करत होते ते बाजूला राहिलं आणि कोप भवनामध्ये जाऊन कैकेयी दाखल झाली. राजा दशरथाकडे निरोप गेला की तुमची पट्टराणी असणारी कैकेयी कोप भवनामध्ये. दशरथाने विचार केला, अशा शुभ प्रसंगी कोप भवन? क्षणाचाही विलंब न करता दशरथजी महाराज त्या कोप भवनामध्ये गेले आणि विचारलं, भाग्यवान काय कारण आहे? अशा शुभ प्रसंगी तुम्ही कोप भवनात? कैकेयीने सांगितलं, शुभ कुणाचं शुभ? कौशल्याचं का माझं? तुम्ही ज्याचा राज्याभिषेक करणार आहे, ज्याला राज गादी सोपवणार आहे, तो माझा राम नाही, तो कौशल्याचा राम आहे. मग माझी इच्छा आहे की माझ्या मुलाला राजगादी भेटावी, प्राप्त व्हावी. प्रभू दशरथ बोलले, असं कसं नाही होत. म्हणून कैकेयीने 2 वरदान मागितले. एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. बस महाराज जेव्हा हे शब्द दशरथाच्या कानावर पडले, दशरथ धारातीर्थी पडले. राम वनवासाला, प्राणप्रिय राम वनवासाला जाणार. हो, आलं का लक्षामध्ये?
आपल्या राजमहालामध्ये दशरथजी महाराज आहेत. प्रभू रामचंद्राला कळालं, आपल्या वडिलांसाठी प्रभू रामचंद्र आले आणि विचारलं, पिताजी क्या हो? दशरथ राजाने सांगितलं, बेटा माझ्या जीवनामध्ये धर्म संकट आहे. प्रभूंनी सांगितलं, काय आहे ते तर सांगा ना, मी तुमचा ज्येष्ठ मुलगा आहे. जेव्हा ही गोष्ट दशरथ राजाने सांगितलं, पिताजी काळजी करू नका, मी तुमच्या आज्ञेच्या पुढे जाणार ना. आणि क्षणाचाही विलंब न करता राजवस्त्र बाजूला काढून आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मणजी 14 वर्ष वनवासासाठी निघालेले आहेत. महाराज, हा प्रसंग कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये. अक्षरामध्ये हो, याचा परिणाम राम राम म्हणून दशरथाने प्राण सोडले. प्राण दैव जात दुःखी भरता. लक्षामध्ये प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेलेले आहेत. हा कथा बाबा आपण पाहू. थोडस 2 मिनिटाचा विश्राम करू. बोले हरी नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.